नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय कमी साहित्यात मस्त असे चमचमीत वांग्याचे काप. एकदम कमी वेळेत गरमागरम वरून कुरकुरीत असणारे हे वांग्याचे काप चवीला खूप भारी लागतात. फक्त वरण भात किंवा आमटी भातासोबत हे वांग्याचे काप जास्तच भारी लागतात. दुसऱ्या भाजीचीही गरज नाही. त्यासाठी इथे मी घेतलंय एक मोठं वांग स्वच्छ धुवून पुसून घेतलंय. वांग्याचं देठ काढून चेक करायचं आतमध्ये व्यवस्थित आहे का ते. त्यानंतर सुरीने ह्याप्रमाणे वांग्याचे काप करून घेते. इथे मी भरताचं मोठं वांग घेतलंय. वांग घेताना वजनाने हलकं असलेलं वांग घ्या, म्हणजे त्यात बिया खूप जास्त नसतात. वांग्याचे काप आपल्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ कापू शकता. मी खूप जास्त जाड नाहीत आणि खूप पातळ नाही असे मध्यम जाडीचे काप करून घेतले. वांग्याच्या कापांना लावण्यासाठी इथे मी घेतलंय अर्धी वाटी बेसन, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आवडीनुसार घरगुती लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि इथे मी घेतलंय हिरवं वाटण. ह्यात आहे 5-6 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर. मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं. मिक्स करून घेते. हे जास्तच कोरडं वाटतंय. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. बेसन घातल्याने कापांना चव छान येते. पाणी खूप जास्त लागत नाही. हे असं इतपत ठेवावं म्हणजे आपल्याला वांग्याच्या कापांना व्यवस्थित लावता येईल. ह्या पद्धतीने तयार केलेला मसाला कापांवर लावून घ्यायचा. खूप जास्त जाडसर थर द्यायची गरज नाही. जास्त घट्ट वाटत असेल, मसाला पसरत नसेल तर गरजेनुसार आणखी थोडंफार पाणी घेऊ शकता. म्हणजे साधारण आपण अळूवडीसाठी कसं भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचं, म्हणजे व्यवस्थित पसरतं. दोन्ही साईडने एकसारखं पसरायचं. कापं आणखी चटपटीत होण्यासाठी मिश्रणात अर्धा लिंबाचा रस आणि पाव चमचा गरम मसाला सुद्धा घेऊ शकता. वांग्याचे काप छान कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं, इथे मी घेतलंय अर्धी वाटी बारीक रवा. ह्यात घालूया अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. मिक्स करून घेते. त्यानंतर मसाला लावलेले वांग्याचे काप ह्या पद्धतीने रव्यात घोळवून घेऊया. रव्याचं कोटिंग खूप जास्तही नको. आपण आधी लावलेला मसाला त्याला चिकटून राहायला पाहिजे. ह्या पद्धतीने हाताने हलकंसं दाबून जास्तीचा रवा झटकून काढायचा. हे वांग्याचे काप आपण शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी भिडाच्या तव्यात तेल घालून घेतलंय. तेल व्यवस्थित गरम झालं की यात वांग्याचे काप घालून घेते. तेल थंड किंवा कोमट असताना जर ह्यात वांग्याचे काप घातले तर वांग्याचं कोटिंग निघून जाईल. त्यामुळे तेल आधी व्यवस्थित तापवून घ्यायचं. त्यानंतर गरम तेलात वांग्याचे काप सोडायचे. गॅस मध्यम असावा. 1-1.5 मिनिटात खालची बाजू व्यवस्थित शेकली, जरा कडक वाटू लागली की पलटी करायचं. कच्चं असताना पलटी केलं तर त्याची कोटिंग निघून जाईल. वाटल्यास पलटी करताना आणखी दुसरा चमचा घ्या, म्हणजे व्यवस्थित पलटी करता येईल. अलटी पलटी करून कापांची दोन्हीही बाजू खरपूस होईपर्यंत भाजून घेते. वांग्याचे काप शिजायला फारसा वेळ लागत नाही. 3-4 मिनिटातच बघा वांग असं शिजलं की काढून घ्यायचं. सगळे वांग्याचे काप ह्याचप्रमाणे तळून घेते. गरमागरम खाल्ले तर मस्त कुरकुरीत लागतात. वरून कुरकुरीत वांग्याचे काप खायला एकदम टेस्टी लागतात. थंड झाल्यावर पण चांगलेच लागतात, पण गरमागरम खाल्ले तर मस्त कुरकुरीत लागतात. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत.